एक अतिशय खास बँक खाते. कल्पना करा की तुमच्याकडे असं बँक खातं आहे की ज्यात तुम्ही रोज सकाळी 86,400 जमा करता, पण ही रक्कम तुम्हाला फक्त संध्याकाळपर्यंतच वापरता येते. संध्याकाळी त्या दिवशी खर्च न केलेली रक्कम रद्द केली जाते. दुसऱ्या दिवशी पण ती उरलेली रक्कम वापरता येत नाही. तुम्ही काय कराल? प्रत्येक रुपया दररोज काढून वापराल. आपल्याकडे अशीच एक बँक आहे ज्याचे नाव आहे वेळ, टाइम. दररोज सकाळी ती वेळ तुम्हाला 86,400 सेकंद देते. प्रत्येक रात्री आपण अयोग्य पद्धतीने वापरलेली वेळ हरवतो. ही वेळ दुसऱ्या दिवशी कंटिन्यू केली जात नाही ना ती वाढवता येते. तुम्हाला तुमच्या वेळेपेक्षा अधिक वापरण्याची परवानगी नाही. प्रत्येक दिवस नवीन वेळेने सुरुवात होतो आणि प्रत्येक रात्री न वापरलेली वेळ नष्ट होते. जर तुम्ही तुमच्या दिवसाची ठेव वापरली नाही तर तुमचा तोटा आहे. तो परत मिळवण्यासाठी तुम्ही कोणतेही अपील करू शकत नाही. वेळ कधीही उधार घेतला जात नाही. तुमचा वेळ तुम्ही उधार देऊ शकत नाही आणि दुसऱ्याच्या वेळेवर अधिकार दाखवू शकत नाही. तुमच्याकडे जितका वेळ आहे तोच तुमच्याकडे आहे आणि वेळेचे व्यवस्थापन तुमच्यावर अवलंबून आहे. जसे पैशाच्या बाबतीत तुम्ही निर्णय घेता की तो कसा खर्च करायचा. गोष्टी करण्यासाठी वेळ नसतो असे कधीही नसते. खरा प्रश्न असतो त्या गोष्टी आपल्या प्राधान्यक्रमात कुठे आहेत आणि आपण त्या करायच्या का.